ऐकली देवान सत्वर रणी धावला उभा ठाकरा खडग त्रिशूल इथंच लावलेली आहे मस्तपैकी. जरासा एक छोटासा रेस्ट घेतोय आणि मग परत जर्नी कंटिन्यू करूया. संकटाला तारतो देवाचा डमरुनाद डमडमला भिडे आभाळा दख्खनचा राजा ज्योतिबा माझा सो येस, हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. खाली यायला जरा जास्त उशीर झाला, कारण जेवढा आम्ही एक्सपेक्ट केलं होतं टाईम त्यापेक्षा तर जास्तच लागला. कराडमध्ये तिथे ब्रिजचं काम चालू आहे, बाकी हायवेचा पण मेंटेनन्स खूप चालू आहे, त्यामुळे कॉन्स्टंट स्पीडने येता नाही आलं आणि त्यामुळे लेट झाला. सो आम्ही काल रात्री आहे मागचं गेस्ट हाऊस आहे, गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस, आम्ही ते स्टे केलं होतं नाईटला. ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे नाव तुझं मोठं देवा किती तुझी भारी अरे नंतर तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे ती पकडी माझ्यावरी हकेला तुझावर सांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत ज्योतिबाच्या मंदिरात. प्रवेश मार्गावरती हे मंदिर भगवान ज्योतिबा यांच्या नावावरती आहे, जे पूर्णपणे कथेनुसार भगवान शिवच्या अवतारात प्रकट झाले होते. भगवान ज्योतिबा हे देवी महालक्ष्मीला मदत करायला आले होते. त्यावेळी जे असुर रत्नासूर आणि त्याची बहीण रक्तबाईने कोल्हापुराचा परिसर घेरा केला होता व सगळीकडे कोल्हापुरात हाहाकार मचवला होता. त्यावेळेस दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबा हे प्रकट झाले. तर चला मित्रांनो, आता या मंदिराचा पूर्ण इतिहास तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, मंदिरात भगवान ज्योतिबा हे दक्षिण दिशेला समोर आहेत, जे असुरवादाचे एक प्रतीक आहे. दक्षिण दिशा ही असुरांची दिशा म्हणून ओळखली जाते आणि भगवान ज्योतिबाने तर रत्नासुराचा वध केल्यामुळे देवकांता शक्तीने. तर या मंदिराच्या ठिकाणी भगवान ज्योतिबा सोबत यमाई देवी म्हणजेच शक्तीचे रूप, म्हाळसा देवी म्हणजेच विष्णूचा मोहिनी रूपात आहेत. या युद्धात ज्योतिबाच्या सोबत होते. केदारनाथ जे शिवच्या इतर रूपात आहे, त्यांचे प्रक्रियात ह्या मंदिराच्या आणि ज्योतिर्घटात आहे. तर प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमाला म्हणजेच इंग्लिश कॅलेंडरच्या एप्रिल महिन्यात इथे गुलाल उत्सव हा साजरा होतो. त्यावेळेस हजारो भक्त इथे येतात आणि संपूर्ण परिसर एकदम गुलाबी रंगाने रंगून जातो. भक्त गुलाल फेकतात. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा नारद आनंदाने घोषतो. याचा अर्थ आहे ज्योतिबाच्या नावाने सगळं चांगलं होईल. हा एक श्रद्धेचा शब्द आहे.
जो विजय आणि शक्तीचा प्रतीक आहे. तर मित्रांनो, या मंदिराची स्थापना 18वी शताब्दीमध्ये महाराज राणोजी शिंदे यांनी केली. हे ज्योतिबा डोंगरावर म्हणजे रत्नागिरीच्या पर्वतावर 3124 फुटावरती स्थित आहे. चला तर हा होता ज्योतिबा मंदिराचा एक छोटासा प्रवास. एक असे स्थान जिथे देवकांत, श्रद्धा आणि प्रकृती एकत्र येतात. तुम्ही सुद्धा कोल्हापूरला आलात तर या मंदिरात नक्की या आणि चैत्र महिन्यात या उत्सवाला सामील व्हायला लक्षात ठेवा. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.